जय श्री कृष्ण सगळ्यांना. आज मी आपल्यासमोर श्रीमद भगवद्गीतेचे 12व्या अध्यायाचा पठण करणार आहे. या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. तर आपल्याला माहीत असेल श्रीमद भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत. त्यापैकी पहिला श्लोक हे धृतराष्ट्र यांनी म्हटलं आहे. त्यांनी पूर्ण भगवद्गीतेमध्ये एकच श्लोक म्हटलेला आहे. त्यानंतर 41 श्लोक त्यांचे मंत्री संजयनी म्हटला आहे, संजय उवाच या नावाने. 84 श्लोक अर्जुनाने प्रश्नरूपाने विचारलेले आहेत आणि श्रीकृष्णांनी 574 श्लोक उत्तर स्वरूपामध्ये दिले आहेत. तर 12व्या अध्यायामध्ये सर्वात आधी साकार आणि निराकार उपासकांची उत्तमत्व निर्णय आणि भगवत प्राप्तीचे उपाय याबद्दल सांगितले गेले आहे. तर सगुण साकार आणि निर्गुण निराकार म्हणजे काय? तर भक्ती मार्गात या दोन्ही रूपांना महत्व असते, तरी त्यांच्या प्रकृतीमध्ये मूलभूत फरक आहे. निराकार स्वरूप किंवा निर्गुण ब्रह्म म्हणजे ज्याला कोणतेही रूप, आकार, रंग किंवा त्रिगुणित तत्व, रजस आणि तमस नाही असे रूप निराकार. हे स्वरूप आपल्याला इंद्रियांच्या पलीकडचे असते. दुसरं रूप आहे सगुण साकार. साकार म्हणजे ज्याला रूप आहे, नाव आहे, गुण आणि मानवी किंवा दैवी आकार आहे असा सगुण साकार रूप. भक्ताच्या कल्याणासाठी परमात्मा जेव्हा अवतार घेतो तेव्हा त्याला साकार रूप म्हणतात. हे रूप डोळ्यांनी बघता येतो आणि याच्यावर प्रेम करता येतो. या स्वरूपाची उपासना भक्ती मार्गाद्वारे सर्वसामान्यांसाठी करणे सोपे असते. आता आपण पहिला श्लोक पाहूया. यामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे की साकार आणि निराकार उपासकांचे म्हणजे भक्तांचे पैकी कोण श्रेष्ठ आहे? तर अर्जुन म्हणते, अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अशा प्रकारे भगवंताचे वाचन ऐकून अर्जुन म्हणाला, हे मनमोहना, जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून आपण सर्वांना सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माची अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्यापैकी दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण आहेत? असे अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. तर श्री भगवान म्हणतात, मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. अशा प्रकारे अर्जुनाने विचारलेल्या श्री भगवंताला म्हटल्यावर ते म्हणतात, हे अर्जुन, माझ्या ठिकाणी म्हणजे जिथे मी आहे म्हणजे हे मंदिर, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन माझं सगुण रूप परमेश्वराला भजतात, म्हणजे जसे आपण देवीची उपासना करतो आहोत, हे सगुण रूप परमेश्वरला त्यांना प्रार्थना करतात, ते मला योग्यांमध्ये अति उत्तम योगी वाटतात.
तर मग निराकार ब्रह्म म्हणजे काय याबद्दलची प्रश्न विचारले जातात. ते ये त्वाक्षरम निर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यञ्च कूटस्थामचलं ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे, मन बुद्धी आणि अहंकार हे 5 इंद्रियाच्या व्यतिरिक्त 3 असे गुण आहेत जे माणसाच्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणारे नित्य अचल निराकार अविनाशी सत्यनंदन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात. ते सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योग्य मला येऊन मिळतात. तर निराकाराची उपासना कठीण असल्याची कठीण, कारण निराकार असले म्हणजे तुमच्याकडे देवही नाहीये, तुमच्याकडे मूर्तीही नाहीये, फोटो नाहीये, तुम्ही निराकाराची पूजा कशी करा. तर प्रश्न विचार हे जे आहे हे खूप कठीण असल्यामुळे तो श्लोक असा म्हणतो, क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. तर सच्चिदानंद निराकार ब्रह्मा चित्त गुंतलेल्या त्या पुरुषाचे साधना कष्ट जास्त येतात. तो वनवन फिरतो, त्याला निराकाराची आराधना करायची असते, तो नित्य अविनाश अविकारी असतो. त्याच्यामुळे त्याच्या देहाला खूप त्रास, कारण देहाचा अभिमान असणाऱ्याकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होते. जसे आपण बघितले असतील महावीर जयंत 12 वर्ष केलं त्यांनी निराकाराची, जैन लोक निराकाराची पूजा करतात. तर भगवंताच्या सगुण रूपाच्या उपदेशनाबद्दल कथन करतात. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून मग सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्तीने चिंतन करतात आणि उपासना करतात, असे लोक मला प्रिय असतात. आपल्या भक्तांचा शीघ्र उद्धार करण्यासाठी भगवंत स्वतः प्रतिज्ञा करतात. काय प्रतिज्ञा करतात? तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरा भवामि न चिरात् पार्थ मय्या वेशित चेतसा. कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, त्या माझ्या चित्त गुंतलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूपी संसार सागरातून ध्यान करत असतो. तर आता सगुणची माहिती देत असताना कसं करायचं सगुणाचं ध्यान? एक आहे ध्यान पद्धतीने भगवत प्राप्ती. कशी होणार? मय्येव मन आधत्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. देव म्हणतात, माझ्यात मन ठेव, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर, म्हणजे मग तू माझ्यातच राहशील आणि मुळीच संशय घेऊ नको. पण जर ध्यानाने भगवत प्राप्ती होत नसेल तर त्यात सोपा उपाय अजून देवाने सांगितला ते अभ्यास आहे. ध्यान करण्यासाठी अभ्यास लागतो. अभ्यासासाठी देव म्हणतात, अत चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन. तर ते म्हणतात, जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, म्हणजे तुझं मन जर माझ्यात लागत नसशील, तर हे अर्जुना अभ्यास रूपाने योग केल्याने तू मला प्राप्त करशील.
शकतात. ध्यान करायसाठी अभ्यास करावा लागेल ध्यानाचा. जसं परीक्षा द्यायसाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो तसं ध्यान करण्यासाठी पण अभ्यास करावा लागतो. पण जर तेही नसेल होत तर काय करायचं, तर भगवान म्हणतात भगवत कर्म कर. भगवदार्थ कर्म करण्यामुळे सुद्धा भगवत प्राप्ती होऊ शकते. देवासाठी कर्म करायचे कसे, अभ्यासेत समर्थोसी मत्कर्म परमो भव मदसमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. श्रीकृष्ण म्हणतात, जर तू वर सांगितलेल्या अभ्यासातलाही असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरता कर्म करायला पारायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्म केल्यानेही माझी प्राप्ती होणे ही सिद्ध तू मिळवते. माझ्यासाठी कर्म म्हणजे काय, जसं आता आपण एक पूजा करतो किंवा आपण महादेवाला जातो तिथे लंगर लावतो आपण. निस्वार्थ भावनेने जे कर्म भगवत करतो आपण त्याला आपण भगवताच कर्म म्हणतो. त्यांनी पण देव मिळू शकतो. जिथे निस्वार्थ काम आहे, जिथे काही स्वार्थ नाही आहे, त्यांनी पण मिळू शकतो. कारण की आजच्या दगादगीच्या जीवनामध्ये आपल्याला ध्यान करता येत नाही, ध्यानासाठी अभ्यासही करता येत नाही आणि निराकार स्वरूपाची धारणा खूप दूरची गोष्ट आहे. सगुण साकाराची सुद्धा आपलं उपासना करायला आपल्याकडे वेळ नाही. तर भगवत कर्म करा. जसं आपण वर्षातून 2 वेळा आपल्याकडे नवरात्राचा कार्यक्रम करतो, हा सुद्धा भगवत कर्मच असतो. तर सर्व कर्माच्या फलत्यागाने सुद्धा भगवत प्राप्ती होते. देव अजून एक मार्ग सांगतो, कर्म केलेल्या फळाचा त्याग कर. कसं, अथैतदप्य शक्तोसी कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्यागं ततः कुरुष्यतात्मवान्. जर माझी, देव म्हणतात, जर माझी प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून जर वर सांगितलेल्या साधन करायलाही तू असमर्थ असशील तर मन, बुद्धी इत्यादीवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्माचे फळाचा त्याग कर. म्हणजे काय, फळाचा त्याग करणे म्हणजे आपण रात्री झोपेला जातो तेव्हा आज दिवसभराचे जे काही आपण सत्कर्म केले असतील ते डोळे मिटून आपण देवाच्या चरणी अर्पण करून द्यायचे. कारण कर्म जर बांधून घेऊ तर ते कर्म आपल्यासोबत पुढच्या जन्मापर्यंत जातील सूक्ष्म स्वरूपामध्ये. परत आपल्याला संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियामान कर्म ते चक्रातून जावं लागेल. म्हणून रोजच्या रोज अकाउंट क्लिअर करायचं. आज दिवसभराचे जे चांगले कामं केले असतील किंवा वाईट कामही केले असतील, दोन्ही प्रकारचे कामं रात्री झोपताना डोळे बंद करून देवा मी हे माझे आजचे सगळे कामं तुझ्या निमित्ताने, तुझ्या शक्तीने केले आणि तुलाच अर्पण करतो. तर सर्व कर्म फलत्यागाची देवांनी प्रशंसा केली. ते म्हणतात, श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानो विशिष्यते ध्यानात् कर्म फलत्याग त्यागात् शान्तिरनन्तरम्. देव म्हणतात, मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ होईल आणि ज्ञानापेक्षा मत परमेश्वराचे स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माचे फलत्याग श्रेष्ठ आहे. कारण त्याने ताबडतोब परमशांती मिळते. म्हणजे फलत्यागाने ताबडतोब फलशांती मिळू शकते, देवसुद्धा प्राप्त होते. तर मग सर्व भूतांविषयी द्वेषभावरहित होणाऱ्या व मैत्री इत्यादी गुणांचे आता इथून भक्ताचे लक्षण सुरू होतात. आतापर्यंत 12व्या श्लोकापर्यंत सगुण निर्गुण निराकाराची उपासना कशी करायची, काय लक्षण आहेत ते आता भक्ताचे लक्षण सांगतात देव. तर 2 श्लोक आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पित मनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः. मला कसे भक्त प्रिय आहेत, जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा. कोणी प्राणी आपल्या घरासमोर आला त्याला हाकलणे, एखादा कोणी कुत्रा आला, मांजर त्याला हाकलणे, तर द्वेष न करणारा,
स्वार्थरहित, कुठलाही स्वार्थ नको म्हणा, सर्वांवर प्रेम करणारा, अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, हे मी केलं असं नसलेला, सुखात व दुःखात समभाव ठेवणारा, म्हणजे सुख मिळालं तर खूप उदो करायचा, दुःख मिळालं तर खूप रडायचं असं नाही, समभाव ठेवायचा. आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा, म्हणजे ज्यांनी अपराध केला त्याने क्षमा करणारा त्याला अभय देणारा. तसेच जो योगी म्हणजे तो भक्त, जो योगी नेहमी संतुष्ट असतो, जे आहे त्याला संतुष्टी ठेवणे, ज्याने शरीर मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली आहेत, म्हणजे एखादी वस्तू दिसली का त्याच्या मागे मन जाणे, एखादी खाण्याचे पदार्थ दिसले का त्याच्यात मन जाणे, असे जे आपल्यावरती म्हणजे ताब्यात इंद्रिय ताब्यात ठेवणे. इंद्रिय कोणते कोणते आपले? डोळा, नाक, कान, स्वादिंद्रिय आणि स्पर्श. याच्या व्यतिरिक्त मन, बुद्धी आणि अहंकार हे पण कुठल्याही गोष्टीमध्ये जातो. कोणी पाहत असेल आपला मन त्याच्यात जातो, तसं नाही करणार. ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा आहे, एवढं करून देवावर दृढ श्रद्धा ठेवणारे, तो मन व बुद्धी मला अर्पण केलेल्या माझा भक्त मला प्रिय आहे. आता दुसरं लक्षण, यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते जयः हर्षामर्ष भयोद्वेगैर् युक्तो सच मे प्रियः. आता अजून कोणते लक्षण आहे? ज्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही प्रकाराचा उद्वेग नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादी पासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. अजून कोण प्रिय आहे? अनपेक्ष शुची दक्ष उदासीनो गतौद्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. ज्याला कशाची अपेक्षा नाही, म्हणजे कुठल्याही धन, वस्तू, शेतीची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, म्हणजे आतूनही शुद्ध, बाहेरून शुद्ध, चतुर, तटस्थ, म्हणजे कोणाचाही तड न घेणार, आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्व अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. अजून एक लक्षण सांगतात, यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. जो भक्त कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, म्हणजे खूप खुश आणि खूप दुःखी होत नाही, शोक करीत नाही, म्हणजे एखादा आपल्या घरी म्हणून दुःख झाला किंवा कोणी दूर गेला आपल्यापासून त्याचा शोक नाही करणारा, इच्छा करीत नाही, त्याचा कुठली इच्छा नाही, तसेच शुभ आणि अशुभ सर्व कर्माचा त्याग करणारा, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. अजून कोणता भक्त प्रिय आहे? समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समत्संग विवर्जितः. जो भक्त शत्रू, मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव ठेवतो, म्हणजे एखादा शत्रू असेल किंवा एखादा मित्र असेल त्याच्यातील समभाव ठेवणारा, तसेच थंडी, ऊन, सुख, दुःख या इत्यादी द्वंद्वात त्याची वृत्ती साथी असली पाहिजे. खूप थंडी लागत आहे, मला खूप ऊन लागत आहे, खूप गरमी होत आहे, असं समभाव ठेवणार. ज्याला आसक्ती नसते असा भक्त मला प्रिय आहे. तसेच ज्याला निंदा ती सारखीच वाटते, जो ईश्वरा स्वरूपाचे मनन करणारा असतो, जो काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह करतो, होण्याचे नेहमी समाधान असतात, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान प्रिय मला प्रिय असतो. तर देव म्हणतात, तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतीर् भक्तिमान मे प्रियो नरः. तर वरील गुणांचे सेवन करणाऱ्या भक्ताची महिमा म्हणत देव शेवटचा श्लोक म्हणतात,
ये तु धर्म्यामृतमिदै यथोक्तं पर्युपासते श्रद्धानां मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रिया. देव म्हणतात, परंतु जो श्रद्धाळू पुरुष मत पारायण होऊन या वरील सांगितलेल्या धर्ममय अमृतमय निष्काम भावनाने सेवन करतात ते भक्त मला अतिशय प्रिय आहे. तर आपण अंतामध्ये पुष्पिका घेत असतो. पुष्पिका म्हणतो की ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः. ओम श्री कृष्णार्पणमस्तु.